जीवनामध्ये कोणतंही कर्म व्यर्थ जात नाही. तुका म्हणे भाव आसता नसता सायास करिता वाया नवजे. लहानपणी आईबाप मुलाची सेवा करतात, अपेक्षा नसते. परंतु जेव्हा तेच आईबाप म्हातारे होतात तेव्हा तोच मुलगा त्या आईबापांची सेवा करत असतो. भगवंताचा श्री विग्रह हा बालरूपामध्ये असतो. भगवंताचं स्वरूप तुम्ही बघा, त्याच्यामध्ये कधीही पण फरक पडलेला पाहायला मिळत नाही. आणि अशा बालरूपामध्ये असलेल्या भगवंताच्या त्या अवताराचा, त्या मूर्तीचा, त्या मंदिराचा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये दरवळायला सुरुवात होतो, आपलं आयुष्य आपण त्या कामासाठी खर्च करतो. आणि ते खर्च करत असताना असं कधी कधी वाटतं, बहुतेक पाहणारी मंडळी अशी विचार करतात का आता हा आपला विनाकारण काळ व्यर्थ घालतोय. कदापि नाही. एक लक्षात घ्या, भगवंताची सेवा करत असताना आपलं तारुण्य जेव्हा आपण वेचतो, म्हातारपणामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची गरज असते. कुटुंबासमवेत आपल्या जीवनामध्ये शांतता समाधान प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताची कृपेची गरज असते. जर भगवंताची सेवा आपल्याकडनं घडलेली असेल तर तोच भगवंत अप्रत्यक्षरित्या कोणत्या ना कोणत्या रूपाने तो आपली सेवा करत असतो. म्हणून कोणतंही कार्य, कोणतंही कर्म व्यर्थ जातंय असा भाव मनामध्ये कदापि बाळगायचा नाही.